बंगल्यापासून 100 मीटर आधी आम्ही रिक्षावाल्याला थांबायला सांगितलं. त्याला पैसे दिले. तो परत एकदा रिक्षा वळवून निघून गेला. जाताना आम्ही कसेही गेलो असतो, पण आम्ही तिथे कुठल्या तरी हेरगिरीसाठी आलो आहोत ही शंका कोणालाही येऊ द्यायची नव्हती. आम्ही दोघेही आता आजूबाजूला बघत, अंदाज घेत त्या बंगल्याच्या दिशेला चालू लागलो. बंगल्याच्या पासून दूर दूरपर्यंत मनुष्यवस्तीचा मागमूस नव्हता. समोर रस्ता ओलांडल्यावर गर्द झाडी काही अंतरावरच सुरू होणार. डोंगर, माळरान आणि बंगल्याच्या मागच्या बाजूला काही अंतरावर परत एकदा सुरू होणारं घनदाट जंगल. बाजूला संरक्षक भिंत होतीच. आम्ही बंगल्याच्या अगदी गेटजवळ आलो. गेट उघडच होतं. एक व्यक्ती बंगल्याच्या इमारतीच्या दरवाजासमोरचा भाग झाडत होता. तुझ्या बाबांनी त्यांच्याकडे बघितलं आणि ते क्षणभर नुसते बघतच राहिले, कारण स्वप्नात त्यांना दिसलेला व्यक्ती हाच होता. त्यांच्या चेहऱ्यावरच ते कळत होतं. त्या माणसाने आम्हा दोघांना बघितलं. आता तो नक्कीच आम्हाला विचारायला येईल की तुम्हाला काय हवंय वगैरे. हे आमच्या दोघांनाही अपेक्षित होतं, पण आता मागे फिरूनही चालणार नव्हतं. काहीतरी कारण हे सांगावंच लागेल. वेळ मारून नेण्यासाठी का होईना. कदाचित त्याने आपल्याला पाहिलं. ही आपल्याकडूनच पहिली चूक झाली. तो हातातला झाडू बाजूला ठेवत खांद्यावर ठेवलेल्या नॅपकिनला हात पुसत घाईघाईने आमच्या दिशेला चालत आला. साहेब, तुम्ही तर उद्या येणार होतात. असो, हरकत नाही. या ना, आत या. जवळ येतच त्या माणसाने बोलायला सुरुवात केली. आम्हाला दोघांनाही काही समजलं नाही. नक्कीच हा आपल्याला कोणीतरी वेगळं समजतोय आणि कदाचित हीच संधी आहे. हे काम आजच्या आजच होऊन जाईल. मी तुझ्या बाबांकडे बघितलं आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं. दोघांच्या डोक्यात एकच विचार आला होता की हा आपल्याला कोणीतरी वेगळंच समजतोय. इथे कदाचित कुणीतरी उद्या येणार होतं. ते देखील एखादं वृद्ध दाम्पत्य असावं. पण आपण आज आलोय आणि आपल्याला ते जोडपं समजतोय. साहेब, अहो, खरं तर बंगल्याची साफसफाई व्हायची आहे. तसा आमच्या मालकांचा फोन आला होता की तुम्ही दोघे इथे 2 दिवस राहायला येणार होतात, पण तुम्ही उद्या येणार होतात असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे मी पण जरा निवांत होतो. बंगल्याला जरा साफ करायचं राहूनच गेले गेल्या आठवड्याभरात. खरं तर मी 2 वेळा आठवड्यातून साफसफाई करत असतो, पण ते राहून गेलं. पण प्लीज, तुम्ही मालकांना याबद्दल काही सांगू नका आणि मला फक्त 2 तासाचा टाईम द्या. मी 2 तासात ना सगळा बंगला चकाचक करून देतो तुम्हाला. तुमची गाडी कुठे दिसत नाहीये? तो म्हणाला. नाही, गाडी खराब झाली. पाचगणीतच लावली आम्ही. तिथून रिक्षाने आलोय. आमचा ड्रायव्हर गाडी दुरुस्त करतोय. तो येईलच काही वेळात. तुझ्या बाबांनी बरोबर थाप मारली होती. तुझं नाव काय? माझं नाव रवी. मी इथेच बरेच वर्ष कामाला आहे. साहेबांच्या मुंबईच्या बंगल्यावर पण कामाला होतो. मग तुम्ही थांबता ना. मालकांना काही सांगू नका. माझी नोकरी धोक्यात येईल उगाच. तो म्हणाला. अरे, काळजी करू नकोस. मी काही नाही सांगत तुझ्या मालकाला. मग 2 तास तू साफसफाई करशील, तोपर्यंत आम्ही कुठे थांबू? दुसरी कुठली खोली नाही का इथे काही वेळ बसायला? मी म्हणाले. आहे ना बाईसाहेब, बंगल्याच्या मागे माझा आउट हाऊस आहे. मी तिथंच राहतो. तुम्ही दोघं हवं तर तिथे बसा, आराम करा. तुम्हाला मी चहा करून देतो. चहा घ्या, निवांत आराम करा. 2 तासात मी अख्खा बंगला साफ करून देतो तुम्हाला. बरं, माझं एक ऐकशील का? आम्हाला फक्त रूम उघडून दे. आम्ही तिथे बसतो. तोवर तू निवांत तुझं काम कर. काही घाई नाही आणि काळजी करू नकोस. मी तुझ्या मालकाला काही सांगणार नाही, ठीक आहे? तुझ्या बाबांनी अगदी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला होता. आम्ही आता त्याच्याबरोबर त्याच्या आउट हाऊसमध्ये आलो. त्याने आउट हाऊसचं दार उघडलं आणि आम्हाला दोघांनाही आतमध्ये बसायला सांगितलं. त्याने आमच्यासाठी चहा देखील केला. आम्हाला चहा देऊन तो परत एकदा बंगल्यात निघून गेला. हीच ती संधी होती. माझा विश्वास बसत नाही. हा तर तोच माणूस आहे. याला मी काल रात्री स्वप्नात बघितलं.
इथे झोपला होता तो. ही खोली पण तीच आहे. आता त्याने अंगावरचे कपडे घातलेत, त्याच कपड्यात तो झोपलेला मला अगदी चांगलं आठवते. आणि तू एक काम कर, दरवाजाच्या इथे उभी राहा. मी तोवर त्याचा एखादा शर्ट जो त्याच्या रोजच्या वापरातला असेल तो घेतो आणि आपल्या पिशवीत टाकतो. मग इथून निघायचं कसं ते आपण विचार करू. तुझे बाबा म्हणाले. माझ्या हृदयाची घालमेल होत होती. मी दरवाजाजवळ येऊन थांबले. सोबत आम्ही पिशवी तर नेलेलीच होती. तुझ्या बाबांनी हळूच तिथलं कपाट उघडलं आणि आतमध्ये ठेवलेला एक शर्ट घेतला, व्यवस्थित घडी करून पिशवीत टाकला. आता इथून निघायचं कसं हा विचार आम्ही दोघं करत बसलो. आणि तितक्यात तुझ्या बाबांना काहीतरी सुचलं. आणू चल, मला लक्षात आलंय काय करायचंय ते. आम्ही दोघेही आउट हाऊसमधून बाहेर निघालो. खोलीचे दार बंद करून घेतलं आणि आता बंगल्याच्या पुढच्या बाजूला आलो. त्याचं साफसफाईचं काम अजूनही सुरूच होतं. आम्ही बंगल्याच्या पुढच्या भागात आलो. ते त्याने पाहिलं होतं. काय झालं साहेब? तो मुख्य हॉलमधून बाहेर येत म्हणाला. अरे काही नाही, आम्ही जर आलोच, पाय मोकळे करून येतो. तुझं काम चालू दे, आम्ही आलोच अर्ध्या पाऊण तासात. हे ऐकून तो पण निवांत झाला आणि तो परत एकदा बंगल्याच्या आतमध्ये गेला. आम्ही लगेचच तिथून काढता पाय घेतला आणि पाचगणीच्या दिशेला चालू लागलो. काही वेळाने जरा पुढे आल्यावर आम्हाला आमच्या मागून एक कार येताना दिसली. आम्ही त्या कारला लिफ्ट मागितली. कारमध्ये एक महिला होती, तिच्याबरोबर एक लहान मुलगी देखील होती. तिने आम्हाला लिफ्ट दिली आणि आम्ही पाचगणीपर्यंत आलो. तोपर्यंत आम्ही दोघे एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही. पाचगणीमध्ये येत आम्ही लगेचच पुण्याकडे जाणारी एसटी पकडली. संध्याकाळी 6ला आम्ही दोघेही घरी पोहोचलो होतो. हे काम इतक्या पटकन होईल ही अपेक्षाच नव्हती. आम्ही तर फक्त त्या व्यक्तीला बघायला गेलो होतो की तुझ्या बाबांनी जे स्वप्न पाहिलं तसा खराच कोणता व्यक्ती तिथे राहतो का, तसा कोणता बंगला तिथे होता का. पण हे काम म्हणजे अगदीच खूपच सहज आणि सोप्या पद्धतीने झालं होतं. घरी येऊन आम्ही दोघेही आता निवांत झालेलो. त्या व्यक्तीच्या वापरातला एक शर्ट आमच्याकडे होता. बस सगळ्यात अवघड काम झालं होतं. रात्री जेवण वगैरे करून आज आम्हाला दोघांनाही शांत झोप लागणार होती. रात्र सरली होती. सकाळी मला जाग आली. बाजूला तुझे बाबा नव्हते. ते बाहेर येऊन हॉलमध्ये बसलेले होते. कुठल्या तरी गहन विचारात होते. नक्कीच काल रात्री काहीतरी घडलं होतं ही शंका मला जाणवली आणि मी त्यांना विचारलं, मला काल स्वप्न पडलं. माझ्या स्वप्नात परत तीच काळ्या कपड्यांनी आच्छादलेली व्यक्ती दिसली. आता हे खरं घडलं की स्वप्न ते मला अजूनही कळत नाहीये. पण मध्यरात्री 2:30च्या सुमारास मला एकदम जाग आली. आपल्या पलंगाच्या समोरच ते जे काही होतं ते उभं होतं. त्याने मला बाहेर यायचा इशारा केला. मी उठलो आणि त्याच्या मागे चालू लागलो. ते मला हॉलमधून बंगल्याच्या अंगणात घेऊन गेलं. मुलाच्या अंगणातच गेटच्या जवळ येऊन त्याने मला गेटच्या डाव्या बाजूला जमिनीच्या दिशेला हात दाखवत इशारा केला. ते वस्त्र इथे ठेव, ते वस्त्र इथे ठेव, असं काहीतरी ते मला म्हणत होतं. मी होकारार्थी मान हलवली आणि त्यानंतर ते म्हणाले की एखाद्या धातूच्या संपर्कात ते वस्त्र असायला हवं, जमिनीवर ते वस्त्र ठेवू नकोस, असं काहीतरी ते मला म्हणालं. मी होकारार्थी मान हलवली आणि एकदम काय झालं कोणास ठाऊक दचकून मी जागा झालो. आता मला कळत नाहीये नक्की धातूच्या संपर्कात ते वस्त्र राहील आणि जमिनीला त्याचा स्पर्श होणार नाही म्हणजे नक्की काय करायचं. एखादा लोखंडी ड्रम आपण तिथे ठेवला तर, आणि वस्त्र त्या ड्रममध्ये ठेवलं तर. मी बोलता बोलता बोलून गेले आणि खरं तर तीच गोष्ट अपेक्षित होती. बरोबर, अगदी बरोबर. एक काम करतो, थोड्या वेळातच जुन्या बाजारात जातो आणि एक लोखंडी ड्रम विकत घेऊन येतो. तो ड्रम इथे ठेवू आणि संध्याकाळी अंधार पडल्यानंतर ते वस्त्र या ड्रममध्ये ठेवतो. मग बघू काय होतं, तुझे बाबा म्हणाले आणि काही वेळातच आवरून ते घरातून बाहेर निघून गेले.
तास दीड तासांनी ते एका रिक्षामध्ये तो ड्रम घेऊन घरी पोहोचले. गेटच्या अगदी शेजारीच आतल्या बाजूला तो ड्रम ठेवला. रात्र झाली होती. जेवण वगैरे झालं होतं. तुझ्या बाबांनी ते वस्त्र म्हणजे त्या रवीचा शर्ट घेतला आणि त्या ड्रममध्ये टाकला. मागे वळून न पाहता ते आता घरात आले आणि त्यांनी दार बंद केलं. नक्की ते वस्त्र उद्या त्या ड्रममध्येच असेल का? ते वस्त्र तिथे नसेल हा विचार करत करतच आम्ही दोघेही झोपलो. पहाटे पहाटे जाग आली. मी उठले. तुझ्या बाबांनाही उठवलं आणि आम्ही दोघेही आता खाली आलो. अंगणात येत त्या ड्रममध्ये पाहिलं तर तिथे तो शर्ट नव्हता. आम्ही दोघांनी सुटकेचा श्वास टाकला. चला, हे कार्य आता पूर्ण झालं होतं. आता सगळ्या समस्या संपल्या होत्या असं आमच्या दोघांनाही वाटत होतं. पण ही तर सुरुवात होती. ते कापड त्या लोखंडी ड्रममध्ये नव्हतं आणि ते पाहून आम्हाला वाटलं की ते कार्य आम्ही पूर्ण केलं होतं. ते वचन माझ्या नवऱ्याने म्हणजे तुझ्या बाबांनी पूर्ण करून दिलं. आता कोणतीही समस्या, कोणतंही संकट येणार नाही. मनात असलेलं सगळं दडपण आता नाहीसं झालं होतं. आता फक्त पुढे राहिलेलं आयुष्य शांततेत सुरू राहणार ही भावना दोघांच्याही मनात एकाच वेळी आली होती. पण खरं सांगू, तसं काहीच नव्हतं. तो दिवस खूपच शांततेत गेला. तुझ्या बाबांना ना कसलं स्वप्न पडलं ना कसला त्रास झाला. घरात एक प्रफुल्लित असं वातावरण जाणवत होतं. जणू काही घरातून एक खूप नकारात्मक अशी ऊर्जा बाहेर निघून गेली होती. संध्याकाळी 6:30 वाजता मी आणि तुझे बाबा आम्ही दोघेही महाराजांचा आशीर्वाद घ्यायला त्यांच्या त्या जागेवर गेलो होतो. लोकांची गर्दी आज जरा कमी होती. महाराजांनी आमच्या दोघांना बघितलं आणि सभेनंतर थांबायची सूचना केली. आम्ही काही वेळ त्यांची वाट पाहिली आणि मग सगळे लोक गेल्यानंतर महाराजांनी मला आणि तुझ्या बाबांना आतमध्ये बोलावलं. महाराज, ते काम पूर्ण झालं. त्या अघोरी शक्तीला जे काही हवं होतं ते आम्ही आणून दिलं आणि तिने जिथे ठेवायला सांगितलं होतं तिथे ते वस्त्र ठेवलं. आज सकाळी उठून पाहिलं तर तिथे ते वस्त्र नव्हतं. म्हणजे आता आमचा कार्यभाग पूर्ण झाला, बरोबर ना? तुझ्या बाबांनी विचारलं. हो काशीनाथराव, आता तुम्ही निश्चिंत राहा. मला तरी असंच वाटतं की तुमचा कार्यभाग पूर्ण झाला आहे आणि आता कोणत्याही प्रकारचं कार्य शिल्लक नाही. तुमच्याकडे बघून तुमच्या तब्येतीत झालेली सुधारणा बघून तर मला हेच जाणवतंय आणि आपण आशा करू की तसंच असावं. पण आता लगेच काही सांगणं जरा अवघडच आहे. तुम्ही आता काही दिवस तरी निश्चिंत राहा, महाराज म्हणाले. आणि हो, काही जाणवलं तर मला नक्कीच कळवा. त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही दोघेही तिथून परत निघालो आणि घरी आलो. अचानक त्या दिवशी चांगली गोष्ट घडली. आम्ही घरी आलो. लेटर बॉक्समध्ये एक लेटर येऊन पडलेलं होतं. तुझ्या बाबांनी ते लेटर बाहेर काढलं आणि आम्ही घरात येत त्यांनी ते लेटर उघडून बघितलं. ते लेटर बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं. आनंद उमटला होता. काय हो, काय झालं? मी विचारलं. अगं, कंपनीने आमचे जे पैसे थकवले होते ते पैसे त्यांनी आता आम्हाला परत द्यायचे ठरवले आहे. तुला तर माहितीच आहे, आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी कोर्टात केस टाकली होती. कोर्टाने त्यांना पैसे परत देण्याची ऑर्डर दिली आहे आणि कंपनीने सगळ्या कर्मचाऱ्यांचे पैसे त्यांना परत द्यायला सुरुवात केली आहे. हे बघ, 2.5 लाखाचा चेक हा माझा 5 महिन्याचा पगार होता. ते म्हणाले. बघा, म्हणजे महाराजांनी आपल्याला जो मार्ग सांगितला होता आणि आपण जे काही केलं त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळताना दिसतंय. आता बघा, सगळं काही चांगलं होईल, काही काळजी करू नका, मी म्हणाले. पुढचे जवळपास 15 दिवस अगदी खूप छान गेले. तुझ्या बाबांनी तो चेक बँकेत टाकला. चेक व्यवस्थित ठेवला देखील. त्याच काळात तो देखील फोन केला होतास, पण त्यावेळी मी तुला काही सांगितलं नव्हतं. आपण तिकडच्याच गप्पा मारल्या, कारण सगळ्या समस्या आता सुटल्या होत्या. तुझ्या बाबांची तब्येतही सुधारत होती.
त्यांना किडनीचा कोणताही त्रास होताना दिसत नव्हता. 15 दिवस अगदी खूप छान गेले. पण 15 दिवसानंतर आलेली ती रात्र काहीतरी विचित्र होती. त्या रात्री काहीतरी घडलं, काहीतरी बदल झाला होता. आणि हा बदल एकंदरीतच फक्त घरातच नाही तर घरात राहणाऱ्या आमच्या मनावर देखील झालेला. मध्यरात्री अचानक मला जाग आली. मी आजूबाजूला बघितलं. तुझे बाबा पलंगावर नव्हते. घड्याळात पाहते तर 3:30ची वेळ झालेली. मी उठून बाहेर आले. हॉलमध्ये तुझे बाबा बेधरलेल्या अवस्थेत जमिनीवर बसले होते. शून्यात नजर होती. पण मी तर माझा कार्यभाग पूर्ण केला. मग आता हे नवीन काय? तुझे बाबा एकटेच बडबडत होते. ठीक आहे, मी करतो, मी करेन, हो मी करेन. तुझे बाबा घामाने ओले चिंब झालेले. त्यांच्या तोंडून आता दुसरं वाक्य बाहेर पडताना ऐकून माझ्या जीवाची घालमेल अधिकच वाढली. त्यांचे हातपाय थरथरत होते. जणू आजूबाजूला कोणीतरी त्यांना दिसत होतं. त्यांची नजर खोलीत इकडे तिकडे फिरत होती. आणि खरं सांगायचं तर त्या खोलीत खरंच एक नकारात्मकता खूप दिवसांनी जाणवत होती. एक विचित्र असा दुर्गंध थोडासा पसरल्यासारखा वाटत होता. आणि अचानक तुझे बाबा उठून उभे राहिले. मला प्रचंड भीती वाटत होती. मी परत एकदा धावत बेडरूममध्ये आले आणि अंगावर पांघरून घेतलं आणि झोपायचं नाटक केलं. अगदी त्याच आधी घडलेल्या रात्रीसारखं. काही वेळातच ते माझ्या बाजूला येऊन झोपले. सकाळपर्यंत मी जागीच होते. मला हळूहळू जाणवत होतं आज घरातल्या ऊर्जेत एक वेगळाच बदल घडलेला होता. आणि तो आता देखील मला जाणवत होता. मी सकाळ व्हायची वाट पाहिली. उजाडलं होतं. पलंगावरून उठून मी बाजूला पाहिलं तर तुझे बाबा जागेच होते. आता त्यांच्याशी मला बोलायला थोडासा धीर आला. काय हो, जागेच आहात वाटतं तुम्ही पण. मी देखील जागीच आहे. काही पाहिलंत का परत? तुम्ही बाहेरच्या हॉलमध्ये होतात मध्यरात्री 3:30 वाजता. काय घडलंय नक्की? मी विचारलं. ते घरात फिरतंय. रात्रीपासून ते घरात फिरतंय. तुला खोटं वाटेल पण ते सूर्य उजडायच्या काही क्षण आधीपर्यंत आपल्या खोलीतच भटकत होतं. कदाचित तुला त्याचं अस्तित्व जाणवलंही असेल. पण मला माझ्या नजरेला ते आजूबाजूला भटकताना दिसत होतं. डोळे मिटावं तर ते माझ्या कानाशी येऊन बोलायचं, हे काम तुला करावंच लागेल, तू वचन दिलं आहेस, असं ते सारखं म्हणत होतं. तुझे बाबा आता देखील थरथरत होते. पण नक्की आता काय काम आहे? आपण तर त्याचं काम केलंय ना. काम तेच आहे, फक्त यावेळी व्यक्ती वेगळी आहे. काल रात्री पण अगदी तसंच झालं. रात्री 2 की 2:30 वाजता कोणीतरी माझ्या छातीवर हात ठेवल्यासारखं मला वाटलं. दचकून मी डोळे उघडून पाहिलं तर समोर माझ्या छातीवर हात ठेवून तेच उभं होतं. पूर्ण काळ्या कपड्यात झाकलेली ती मानवी आकृती. आणि अचानक त्यांनी माझ्या छातीवरचा हात काढला. मी जणू काही एखाद्या बाहुलीसारखा त्याच्या मागे खेचत गेलो आणि आम्ही इथून निघालो. चालत चालत ते मला गेटच्या बाहेर घेऊन गेलं. याआधी जसं एखादं घडलेलं अगदी तसंच मी त्याच्याबरोबर तसाच चालत मागे मागे जात होतो. मी टाकलेलं प्रत्येक पाऊल, आम्ही जात असलेला प्रत्येक रस्ता माझ्या अगदी मनावर ठळकपणे कोरला गेला आहे. मला आठवतंय, पुण्याच्याच कोरेगाव पार्क भागात एका बंगल्यासमोर आम्ही येऊन पोहोचलो. ते मला बंगल्याच्या दारातून आत घेऊन गेले. ते गेट जणू काही आमच्यासाठी उघडच ठेवण्यात आलं असावं असं वाटत होतं. बंगल्याच्या मागच्या दारातून आम्ही चालत बंगल्याच्या आतमध्ये शिरलो. का कुणास ठाऊक, पण एक गोष्ट सारखी जाणवत होती. शरीर खूप हलकं झालं होतं आणि आपल्याला कोणीही पाहत नाहीये ही भावना का कुणास ठाऊक मनात बळकत होती. चालत चालत आम्ही त्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर गेलो. बंगल्याच्या त्या खोलीत आम्ही प्रवेश केला. पलंगावर एक तरुण झोपला होता. 24-25 वर्षांचा असेल. फार फार तर गोरा रंग, कुरट दाढी, काळेभोर केस आणि अंगावर टी-शर्ट. आणि पलंगावर तो अगदी निर्धास्त झोपला होता. अचानक मी आजूबाजूला बघितलं
माझ्या मागे ते उभं होतं. ते माझ्या कानाशी येऊन मला विचारत होतं, हा चेहरा लक्षात राहील का? हा चेहरा लक्षात राहील का? ही जागा लक्षात राहील का? ही जागा लक्षात राहील का? मला याचं एक वापरलेलं वस्त्र आणून दे. मला याचं वापरलेलं एक वस्त्र आणून दे. ही एकच गोष्ट ते बोलत होतं. त्याचे ते शब्द जणू काही माझ्या मेंदूवर ताबा मिळवत होते. हो, मी देतो आणून. हे वचन मी पूर्ण करेन. हे कार्य मी पूर्ण करेन. मी त्याला 3-4 वेळा तशी ग्वाही दिली आणि अचानक काय झालं कोणास ठाऊक, त्या खोलीत सुरू असलेला एक मंद दिवा अचानक बंद पडला. सगळीकडे जणू काही अंधार पसरला. तो अंधार इतका गर्द होता की माझ्या मेंदूवर जणू काही कुठल्या तरी नशेचा अंमल चढू लागला. दचकून मला जाग आली तेव्हा मी बाहेरच्या हॉलमध्ये होतो. पूर्णपणे घामाने भिजलेलो. आजूबाजूला कोणीच नव्हतं, पण त्याचं अस्तित्व जाणवत होतं. ते आजूबाजूलाच कुठेतरी होतं असं वाटत होतं. स्वतःला कसं तरी उभं करत मी आतमध्ये आलो. रात्रभर त्याचं या खोलीत भटकणं आणि मला जरा जरी झोप लागली तरी अचानक माझ्या कानाशी येऊन मला सतत त्या वचनाची आठवण करून देणं हे रात्रभर सुरू होतं. म्हणजे आपल्याला जे वाटत होतं की हे कार्य संपले, तर तसं नाहीये. हे कार्य अजूनही संपलेलं नाही. आता मला त्या तरुण मुलाचं वापरलेलं एखादं वस्त्र इथे घेऊन यावे लागेल. गेल्या वेळी आपण जे केलं अगदी तसंच काहीतरी करावं लागेल. अहो, गेल्या वेळी आपल्याला अगदी साधी सरळ संधी मिळाली होती. नशिबाने पण आपली साथ दिली होती, कारण तेव्हा त्या बंगल्यात तो माणूस एकटाच होता आणि योगायोग म्हणजे तो आपल्याला कोणीतरी वेगळंच दाम्पत्य समजला आणि त्यामुळे त्याच्याकडचं ते वस्त्र घेऊन येणं फार सोपं झालं होतं. पण आता इथे तुम्ही म्हणताय की हा बंगला आहे ज्यात कुटुंब राहत असेल. आता त्या सगळ्यांच्या मधून त्या मुलाचं वस्त्र घेऊन येणार याचा विचार करायला पाहिजे. मी पण तोच विचार करतोय. मला वाटतंय आजच जाऊन ती जागा बघून यायला हवी. तुझे बाबा म्हणाले कदाचित नशीब यावेळी देखील आपली साथ देईल आणि आपण त्या मुलाचं वस्त्र सही सलामतपणे घेऊन परत देखील येऊ. मी म्हणाले काही वेळातच आम्ही दोघांनी आवरलं. घर बंद करून आम्ही निघालो. तुझ्या बाबांना तो बंगला आणि त्या दिशेला जाणारा मार्ग अगदी तोंडपाठ होताच. बाहेर येत आम्ही रिक्षा पकडली आणि रिक्षाने आम्ही त्या दिशेला निघालो. पूर्ण स्टेशनपासून थोडं पुढे आल्यानंतर कोरेगाव पार्क परिसर सुरू झालेला. श्रीमंत लोकांचे टोलेजंग बंगले तिथे होते. प्रत्येक बंगल्याच्या बाहेर कमीत कमी एक वॉचमन तर दिसतच होता. आणि अशातच तुझ्या बाबांनी एका बंगल्याच्या समोरून जाताना रिक्षाचा वेग कमी करायला सांगितला आणि त्या बंगल्यावर नजर टाकत त्यांनी खात्रीने सांगितले की हा तोच बंगला आहे. बंगल्याच्या गेटवर 2 वॉचमन बसलेले होते. ते गेट भेदून आत जाणं साधी गोष्ट नव्हती. बंगल्याच्या संरक्षक भिंतीची उंची देखील जरा जास्तच होती. शिवाय बंगल्याच्या आवारात काही कुत्री देखील बांधलेली दिसत होती. म्हणजे इथे जाणं साधं सोपं नाही ही गोष्ट आमच्या दोघांच्या लक्षात आली. आता काय करायचा हा विचार आमच्या दोघांच्याही डोक्यात घोळू लागला. काही वेळ आम्ही तसेच त्या बंगल्याच्या समोरून 2-3 वेळा त्याच रिक्षातून गेलो. अखेर आम्ही तीच रिक्षा घेऊन परत एकदा घरी परतलो. रिक्षावाल्याला पैसे देऊन आम्ही बाहेरून बंगल्याच्या आत शिरलो. दोघांनीही दिवसभर खूप विचार केला कसं शिरता येईल त्या बंगल्याच्या आतमध्ये. रात्रीच्या अंधारात काही करता येईल का हा विचार तुझ्या बाबांना आणि मला सतावत होता. पण ते धोक्याचं होतं. आपण पकडले गेलो तर आपल्याला पोलिसात देतील आणि मग तिथे आपल्याला नक्की काहीच नीट सांगता येणार नाही. ही गोष्ट देखील थोडी विचार करण्यासारखी होती. आता काय करता येईल हा विचार आम्ही दोघे करत होतो. तो दिवस तसाच गेला आणि रात्री जेवण करून आम्ही झोपलो. पण झोप येणारच नव्हती, कारण घरातलं वातावरण दूषित झाल्यासारखं वाटत होतं. घरातली ऊर्जा जरा खालावलेली वाटत होती. सतत असं वाटत होतं की काहीतरी आहे
जे आपल्यावर दबाव टाकत आहे. कशीबशी दोघांना 1 वाजता झोप लागली आणि काही वेळच गेला असेल. तुझे बाबा दचकून जागे झाले. यावेळी ते नुसते दचकले नव्हते, ते ओरडत उठले होते. त्यांचा तो आवाज ऐकून माझ्या छातीची धडधड वाढली आणि मी देखील दचकून उठून उभे राहिले. तुझे बाबा घामाने ओलेचिंब झाले होते. काय हो, काय झालं? परत काही दिसलं का काही झोपेत? मी विचारलं. हो, अगदी सगळं काही तसंच घडलं जसं काल घडलं होतं. आज फक्त व्यक्ती वेगळी होती. एक तरुणी 26-27 वर्षांची असेल, पुण्यातच आहे. तिचं घर ते मला अगदी तसंच तिच्या घरापर्यंत घेऊन गेलं. तिच्या फ्लॅटमध्ये मी त्याच्याच बरोबर शिरलो. ती निद्रावस्थेत होती. ती तरुणी कदाचित कोणीतरी डॉक्टर असावी. त्याची तीच मागणी आहे परत. त्याला त्या तरुणीचं एक वापरलेलं वस्त्र हवंय. आज नुसतीच त्याने मागणी केली नाही, त्यासोबत एक चेतावणी देखील दिली आहे. चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. वचनपूर्ती नाही झाली तर परिणामांसाठी तयार राहा, अशी धमकी वजा चेतावणी त्याने दिली आहे. काय करावं कळत नाहीये. हे कधी संपणार आहे, कुठे संपणार आहे, काहीच अंदाज येत नाही मला. नक्की काय घडतंय हे. तो संकल्प सोडून मी कोणती तरी मोठी चूक केली आहे असं मला वाटू लागले. हा कार्यभाग कधी संपणार आहे की नाही, ही वचनपूर्ती कधी होणार आहे की नाही, की हे असंच सुरू राहणार आहे. एक काम संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं. हे एक दुष्टचक्र वाटते आणि यात आपण अडकलोय. तुझे बाबा बेदरले आणि माझीही तीच अवस्था होती.